नमस्कार मंडळी. आज मी कालच्या रात्री वडापाव केला होता. त्याची मी रेसिपी टाकत आहे. बटाटे शिजवण्यापासून मी टाकत आहे. बघा, 4च बटाटे घेतलेले, संध्याकाळची वेळ आहे, जास्त लागणार नाही. बटाटे 4 घेतलेले, थोडं मीठ टाकलेलं आहे म्हणजे बटाट्याचे चव येते. लागलीच होतं हे करते. पराठे करताना, बटाट्याचे पराठे करताना पण बटाटे शिजवताना ते मीठ टाकायचं आणि मग बटाटा शिजवायचा. आणि इकडे हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची बारीक केलेली आहे. आणि आता वड्यासाठी पीठ जे लागणार आहे ते मी मळणार आहे, ते तुम्हाला दाखवत आहे. बघा, सगळं सामान घेतलेलं आहे. खाली येऊन मग बसत आहे. पीठ आणि पिठामध्ये काय काय टाकायचं ते घेतलेलं आहे. वड्याच्या बटाटे वडे करते. डाळीचं पीठ, ओके. डाळीचं पीठ टाकलेलं आहे. ओके. आणि मी आधी मसाला, बटाट्याच्या भाजीसाठी मसाला करून ठेवलेला आहे, ते दाखलं कुठून. थोडंसं लाल तिखट, तिखट आम्ही जास्त खात नाही, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. मीठ, सोडा टाकलेला आहे, तो मीठ, जिरे, ओवा आणि कोथिंबीर टाकायची. पिठामध्ये, वड्याच्या पिठात लाल तिखट, मीठ, ओवा, जिरं, सोडा आणि तळत असताना पिठामध्ये थोडंसं गरम तेल टाकायचं, त्यामुळे वड्या कुरकुरीत होतात. ओके. हळद नाही टाकायचं, काळा पडतात वडे, ह्याच्यात हळद नाही टाकायचं. आणि हे मीठ टाकलं बघा मी, जिरे, ओवा आणि हे पीठ मळून ठेवायचं म्हणजे अर्धा तास, म्हणजे भजी छान लागतात. आणि तळताना गरम तेल टाकायचं म्हणजे एकदम हे होतं. ते मिक्स करून घेतलं. आता पाणी वतून भिजू घालायचं. पाणी वतून भिजू घातलं की छान होतं. हे बघा, मी भिजवते सध्या. ओके. भिजवून ठेवायचं अर्धा तास भिजवून ठेवायचं. छान, कोण तर लगेचच करतं, पण मी थोडंसं अर्धा तास भिजवते म्हणजे छान होतात. सगळं मिक्स होतात ना मसाले, म्हणजे मिक्स व्हायला, म्हणजे लाल तिखट पण ते. ओके. मला 2 दे की अजून. हां, असं भिजवायचं पीठ. ओके. थँक्यू. ओके. आता बघा, मी पाणी चालू करायला गेले. बटाटे शिजून झालेले आहे. ओके. हे बघा, बटाट्यामध्ये चिकन शिजलेले आहे. आता वेगळी भाजी मी करणार आहे, तुम्हाला दाखवते. गरम थंड झाली पाहिजे म्हणून डायरेक्ट मी पाण्याला लावलेला फक्त. ओके. त्याची सालं काढून बारीक करायची, म्हणजे माशांना फक्त बारीक करायचं. मला दाखवते कशा माशांना बारीक करते. मग रात्रीच केलं होतं, पण रात्रीच व्हिडिओ टाकायचा मला राहून गेला. खूप दिवस झालं यूट्यूबला व्हिडिओ टाकताना थोडंसं कंटाळ करते मी सध्या. ओके. चला, बटाटे सोलत आहे बघा, तो प्रोसिजर तुम्हाला दाखवत आहे. आणि बटाटे सोलून झाल्यावर चांगलं मॅश करायचं. मॅश म्हणजे त्याच्यात एकही गाठ नाही राहिली पाहिजे. गाठ राहिली तर बटाटा तळताना फुटतो, म्हणून एकही गाठ नाही राहिली पाहिजे. चांगल्या फोडायचे. आणि ती हिरवी मिरची, लसूण, अद्रक बारीक केलेले आहे ते त्यामध्ये फोडणी टाकायची. ओके. मॅश करत आहे मी, म्हणजे बटाटे सोलत आहे, मला सोलून झाल्यावर दाखवण्यास. ओके. म्हणून मी मोबाईल हातामध्ये धरलेला नाही. स्टँड मला सापडं ना मोबाईलचं, किती दिवस झालं शोधते, पण मला सापडतच नाही मोबाईलचं स्टँड. त्यामुळे मोबाईल इकडे तिकडे मला फिरवायला लागतो. हे बघा, मी सोलत आहे, बटाट्याचे सोलत आहे, ते सालं काढत आहे. आणि जास्त शिजवायची पण नाही बटाटे, कारण जास्त शिजलं की एकदम पातळ ते सारण होतं. थोडंसं नॉर्मल 2 शिट्ट्यामध्ये बटाटे शिजून रिकामं व्हायचं.
असं बघ. ओके, तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, बटाटे सोडून 4च बटाटे. याचे तुम्हाला 10-12 वडे होतील तुम्हाला, म्हणजे एका टायमाला खाऊ शकता. बघा, हे माझ्याकडे मॅशर आहे. हे मॅशरनं फोडायचं असं. हातानं पण होऊ शकतं, पण मी मॅशर घेतलेलं आहे. हातानं पण करू शकता तुम्ही. आता हे मी जरा मिस्टरांच्याकडे देते बारीक करायला, ते पटकन बारीक करून देते. तर मी फोडणीची तयारी करते. म्हणजे फोडणीची म्हणजे ते मिरचीचं ते करते, म्हणजे पटकन होतात ना वडे. आणि हे जे गोळे पण मला माझे मिस्टरच करून देणार आहेत बघा. बघा, असे मॅशने एकदम बारीक करायचं. छान लागतं. मिस्टरना देते बारीक करायला, ते पटकन मला करून देते. फोडणी टाकते. राहू दे, मी खाते. ते असू दे ना, हात भाजल. थांबा, सगळं मिक्स हे टाकले आता. आणि एवढं कडलं कुठं? खाली बसा, खाली बसा तुम्ही. थांबा, ठेवायचं. खाली बसता येत ते. मी फोडणी टाकलेली मी दाखवली नाही. हिरवी मिरची, तर तेल थोडं 2 चमचे गरम करायचं आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूण भरायचं. बघा, हे पीठ मळलेलं माझं येत आहे. अर्धा तास झालेलं आहे. आता तेल गरम करत ठेवायचं. मला 2च मिनटात वडे झालेले दिसतील. बघा, पीठ मळलेलं, त्यांना ताट दिलं आणून मी. ते पुसायला सांगितलं. आणि ते आता मला फक्त गोळ्या करून देणार आहे आणि मी तळणार आहे. बघा, गोळे करायला लागले. तेल कढत ठेवलं. बघा, हे बघा, मी टाकलेलं आहे. माझे छानपैकी असे वडे झालेले आहेत. तुमच्याकडे वडे कसे करतात? मी ते लाल मिरची तळणार आहे आणि चटणी वगैरे, लाल चटणी वगैरे करणार नाही. मिरचीबरोबरच खाणार आहे आणि सॉसबरोबर खाणार आहे. लाल तिखट वगैरे खात नाही आम्ही, जास्त तिखट खात नाही. तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी. असे मी वडे केलेले आहेत. तुम्ही असेच करता का वडे? बघा, वडे माझे झालेले आहेत, परफेक्ट जमलेले आहेत का? आणि मिरच्या तळलेले आहेत बघा. ओके, कशा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला सांगा कमेंट करून.